आज दुपारी 12 वाजता वक्फ विधेयक लोकसभेत मांडणार। विधेयक मांडल्यानंतर लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची 8 तास चर्चा होणार। आज उद्धव ठाकरेंची सेना बाळासाहेबांचा विचार राखणार की राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करणार बघूया। वक्फ विधेयक सादर होण्याच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचं ट्विट। वक्फ विधेयकाविरोधात मुंबईत उलेमा आणि इमामा संघटनांची मोर्चे बांधणी। मुस्लिमांची संपत्ती बळजबरीनं ताब्यात घेण्याचं षडयंत्र असल्याचा आरोप। चंद्राबाबू नायडू, नितीश कुमारांसह इतर धर्मनिरपेक्ष पक्षांनी सोबत उभं राहण्याचं आवाहन। मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथं गाडला। छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसेकडून बॅनरबाजी। राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर छत्रपती संभाजीनगर शहर ते खुलताबादपर्यंत मनसेचे बॅनर। कुणाल कामराला मुंबई पोलिसांकडून तिसरं समन्स। सूत्रांची माहिती, याआधीच्या दोन्ही समन्सच्या वेळी कामराची चौकशीला अनुपस्थिती। खोक्या प्रकरणात विलन ठरून माझ्या खुनाचा कट होता। खोक्या हरणांना मारून त्यांचं मांस सुरेश धस यांना पुरवतो असं सांगून बिश्नोई गँगच्या काही लोकांना मुंबईत आणलं होतं। सुरेश धस यांचा खळबळजनक दावा। धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय राजेंद्र घनवट यांच्याकडून 11 शेतकऱ्यांची फसवणूक। 20 कोटींच्या जमिनींचा 8 लाखात व्यवहार। विरोधात लढणाऱ्या शेतकऱ्यांचा छळ करत खोटे गुन्हे दाखल केले, दमानियांचा आरोप।